नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आहे तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर माझ्या वणंद गावात माझ्या कांगणेवाडीमधील आज आमच्या वाडीमध्ये ना शिवजयंती साजरी होणार आहे. तर सुरुवातच आहे शिवजोत आणण्यापासूनच. तर आमच्या वाडीतील सर्व मंडळी आज ना दापोली तालुक्यातील घेरा पालगड इथे शिवजोत आणण्यासाठी जाणार आहे. तर तिथूनच सुरुवात आहे. आता सकाळचे जवळजवळ वाजले असतील 4 वाजले असतील. आता काही वेळातच आमची सर्व मंडळी तिथे येतील आणि मग शिवजोत आणण्यासाठी आम्ही निघणार आहोत. तर आज दिवसभरामध्ये जे कार्यक्रम होईल ते शिवजोत आणण्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वगैरे नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, इकडे बघताय बघा, आमच्या वाढती सर्व आता मुलं तयार झालेत शिवजोत आणण्यासाठी. अजून काही मुलं यायचेत. मंडळी इकडे बघताय शिवजोत. चला चला मंडळी, आता आम्ही निघालोय शिवजोत आणण्यासाठी. सकाळचे 4:30 वाजून गेले. सर्व आमच्या वाडीतील सर्व मंडळी. तर बाईक आहेत अर्ध्या आणि एक मोठी 4 व्हीलर आहे. इकडे बघताय पिकअप घेऊन चाललोय 4 व्हीलर. गाडीची सजावट केलेली आहे. तिकडे बॅनर लावले आहे. शिवजोत किल्ले घेरा पालगड ते वणंद, एक धाव माझ्या राजासाठी. चला चला मंडळी, आता शिवजोत आणा निघालो आहे. इकडे बघताय आमच्या समोर इकडं आम्ही आता 4 व्हीलरमध्ये आहोत आणि सर्व बाकीची मुलं सर्व बाईक घेऊन चाललेत आहेत. इकडे बघताय मंडळी बघा, आमचे बाईक स्वार बाईकवर आहेत आणि आम्ही इकडे 4 व्हीलरमध्ये. हे बघा सर्व बसलेत आहेत गाडीमध्ये. तर पंपात आहोत, डिझेल भरायला थांबलो. हा बघता इकडे प्रवेशद्वार. तर आता आतमध्ये येतोय, बॅनर दिसला आता वरती प्रवेशद्वार. काळोखात नाही एवढं दिसत नाही नीट ना. बाईकवाला पण गेले पुढं. आणि इकडे बघताय किल्ले घेरा पालगड गेट आहे. गाडी बघ, रस्ता आहे हो, पुढे रस्ता खराब आहे. फोन लावून. तर मंडळी आता गडावर थोड्या वेळात पोचू आम्ही. इकडे बघताय इकडे 4 व्हीलर पार्क केले. सर्व मंडळी ही चिल्लर पार्टी. आणि तिकडे वरती गडावरती जायचं आहे आम्हाला. आता वरती रोड जरा खराब आहे. चला मंडळी, गडावर चालायला सुरुवात झाली आमची आता. चला मंडळी, आता सकाळचे वाजले जवळजवळ 6:30. आम्ही आमच्या वणंद गावातून निघालो होतो, 5 वाजता निघालो होतो. म्हणजे 1-1.5 तासामध्ये आलो इथे गडावरती. पुढे चालत जातो आहे. बाकीची मंडळी पुढे गेलेत, आम्ही पाठी करून जातोय. मंडळी आलोय जवळपास गडावरती. इकडे बघताय बाईक, आमचे बाईकवाले आहेत ना, त्यांनी आता गाड्या तिकडे जवळच आणले. तिकडे बघा, इथून 5-10 मिनटं जाऊ वरती गडावरती. इथून सीन बघा कसा भारी वाटतोय. हो, बाईक लावलं ना त्यांनी. बाईकला झेंडे बघा कसे लावले नाहीत. या लोक पटापट चला. लावून फटाके चल. जय शिवाजी महादेव. खाली होतो ना मंडळी, किल्ल्याच्या पायऱ्या बघा, दगडांचीच झाली पायरी. पायऱ्याच बनतात आता. जय शिवाजी. उभा चढ आहे.
हम्म. हो बोर्ड लावला किल्ला घेरा पालगड आणलीस ना बहुतेक आलोच आपण पाळगडावर हो दे हो आलो हां मंडळी इकडे तोप गडावरती आलोय आम्ही आता इकडे बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर मंडळी आता आम्ही या किल्ल्यावरती आलो आणि किल्ल्यावरती इकडे बघताय जास्त काही मोठा नाही किल्ला इकडे एक चौथरा दिसतोय हा बघा आणि तटबंदी आहे अशा स्वरूपाची हा बघा आणि तिथे विहिरीसारखं एक आहे ते बघा तिथे हे बघा हे असं विहिरीसारखं आहे इथे मंडळी बघा सर्व मंडळी इकडे बघताय शिवज्योत पेटवलेली आहे ते राहाय ना यार मंडळी इकडे बघताय 2 तोफा आहेत हे बघा एक तोफ आणि हे बघा एक तोफ शाहिराज भूमी आणि इकडून बघताय काय व्ह्यू दिसतोय खतरनाक बघा चला मंडळी शिवज्योत पेटवून घेतलेलं इथून पुढे गेली पाहिजे गाडी कोण घेता
चला मंडळी, गडावरून उतरलो आम्ही शिवज्योत घेऊन. इकडे बाईकवाले आणि आज आता 4 व्हीलरमधून जातील. शिवज्योत घेऊन पुढे गेलेत. मंडळी सकाळचे वाजले जवळ जातात 7 वाजलेले आहेत आणि सूर्य बघताय आणि इथून दिसणारा व्ह्यू खूप छान. आता बाईकवाले सर्व गाड्यावरती आणणार होत्या बाईकवाले आणि आम्ही 4 व्हीलर तिकडे खालती ठेवले. तिकडे खालती घर आहेत ना, तिकडे गाडी ठेवली 4 व्हीलर. बाईकवाले निघाले. जाऊ दे. मंडळी, आता आम्ही गडावरून खाली उतरतोय. आता शिवज्योत घेऊन पुढे गेलेत आहेत. आता इथून धावत जाणार. जवळजवळ इथून घेरा पालगड ते दापोरी जवळजवळ काहीतरी 30 किलोमीटर आहे. 35 हा, वडण. इकडे बघता आमचं जावेद. आता सकाळचे जवळजवळ वाजले 7 वाजून गेले असतील ना. हां, 7 वाजून गेले असतील. मला वाटतं 3 तास लागतील ना. 3 तास लागतील असा आम्ही अंदाज घेतला आहे. तर बघूया. इकडे बघताय आलं होता गाडी जवळ इकडं. चौघे जण येतात वरून.
मंडळी इकडे बघताय आमच्या वाडीतील सर्व मंडळी आमच्या वाडीच्या सभागृहामध्ये आता जातील. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील, शिवगर्जना होईल. इकडे बघताय मंडळी आमच्या वाडीचं सभागृह. इकडे आमच्या वाडीतल्या महिला येतात इकडे. तर मंडळी आमचे सर्व मंडळी बघतायत, शिवज्योत घेऊन आलेले आहेत. शिवज्योत घेऊन आलेले आहेत. किल्ले गेरा पालगड. गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायकार मंडित षष्टशस्त्राण पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय हो. राजा शिवछत्रपती महाराजांचा
मंडळी इकडे बघताय आमच्या वाडीतील सर्व महिला आणि सर्व पुरुष मंडळी आणि शिवज्योत आणणारी सर्व आमची तरुण मंडळी. इकडे शिवज्योत ठेवलेली आहे. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, असं भव्य असं डेकोरेशन. आणि इकडे सत्यनारायणची महापूजा. आणि इकडे किचन जेवणासाठी. हा बघा आमच्या वाडीतल्या महिला इकडे दुपारच्या जेवणाची तयारी. मंडळी आता पूजा झाली, आता आरती होते. आमच्या वाडीतली सर्व मंडळी इकडे जमलेले आहेत आरतीसाठी. ते आरती होईल आता. तीन लोक कापूरच्या ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. शिवजयंती निमित्त आज सत्यनारायणाची पूजन रूपी सेवा केलेली बरोबर आहे ना. त्या ही समस्त सेवा करताना या समस्त कुटुंबियांच्या हातून आलेल्या पै पाहुण्यांच्या हातून भक्तमंडळींच्या हातून जाणतेपणे अजाणतेपणे जर आपला अपराध घडला असेल तर या अपराधाबद्दल या समस्त भक्तमंडळींची क्षमा करून या समस्त भक्तमंडळींच्या डोक्यावरती आपल्या मायेचा कृपेचा आशीर्वाद असता पाहिजे आपण ठेवता आला. तसाच याच्या पुढे वर्षानुवर्ष लक्षानुवर्षाने शतकानुवर्ष घडवा. हे समस्त भक्तमंडळी आपल्या नोकरीनिमित्त व्यवसाय निमित्त शिक्षणानिमित्त देशोदेशी परदेशी गाडी घोड्यातून प्रवास करतात. या समस्त भक्तमंडळींचा हातपाय सुखांत सांभाळ करावा. जे कोणी व्यवसाय करताय धंदा करताय तो उत्तम असा प्रगतीपदावर पैशाला दोन पदे म्हणजे धंद्यात प्रश्न प्राप्त होऊन धंद्याचे प्राप्त होऊन द्यावं. जे कोणी नोकरी करत असेल त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांची चांगल्या प्रकारे मर्जी राहून मनाप्रमाणे बढतीत आणि बदलीचे राहणे. जे लहान मंडळी शिक्षण घेतात त्यांच्या आपल्याला चांगल्या प्रकारे लक्ष लागून वार्षिक परीक्षेला उत्तम गुण प्राप्त करून द्यावे. त्यांच्या भविष्यावर काय उच्च शिक्षण प्राप्त करून द्यावे. त्याच पद्धतीने या समस्त भक्तमंडळी ज्या कोणाचा विवाहाचे योग येत असतील त्यांचे विवाहाचे योग मंडळ ज्या कोणाला पुत्र संतान प्राप्ती होते त्यांना पुत्र संतान प्राप्त होते. तर या समस्त भक्तमंडळी केलेली सेवा मान्य करून अशीच उत्तरोत्तर याहीपेक्षा चांगल्या रीतीने नेताने जोमाने भक्ताने आपापसातले मतभेद हेवे नव्हे दूर करून आपले या ठिकाणी आपली चांगली सेवा करून घेण्याची चांगली बुद्धी या समस्त कुटुंबियांना द्यावी. आणि या समस्त भक्तमंडळींना घरावर असणाऱ्या ज्या बाहेरच्या बाधा असतील इडा किडा रोगरा या सर्व बाधांपासून या समस्त भक्तमंडळींचं रक्षण करून या समस्त भक्तमंडळींना सुखाचे समाधानाचे मांगल्याने भरभराट दिवस दाखवे हीच आपल्या प्रार्थना. श्री सत्यनारायण महाराज की जय. राऊदेवी माते की जय.
तर मंडळी आरती वगैरे झालेली आहे आणि आमच्या वाटी सर्व मंडळी आता जेवायला बसलेली आहेत. या जेवायला. इकडे बघताय जेवणाचा मेनू. डाळ भात पापड कोबीची भाजी लोणचा गुलाबजाम आणि फ्लॉवर भाजी फ्लॉवर वाटाणा भाजी. या जेवायला. तर मंडळी आता दुसरी पंगत जेवायला बसलेली आहे. अजून एक पंगत बसेल. तर मंडळी ही व्हिडिओ इथंच थांबवत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर आज आमच्या वणंदगावात माझ्या कांगणेवाडीमध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होते. जत्रेमध्ये शिवाजी महाराजांची जयंती आमच्या कांगणेमध्ये खूप जल्लोषात साजरी होते. तर आज ना आम्ही गेलो होतो सकाळी पहाटे 4 वाजता उठून गेलो होतो दापोली तालुक्यातील किल्ले घेरा पालगडमध्ये. तर तिथून आम्ही शिवज्योत धावत आणली. तर व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर शिवज्योत आणल्याच्या नंतर इथे आमच्या वाडीमध्ये ती सत्यनारायणची महापूजा होते ती देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. त्यानंतर मग वाडीतल्या लोकांचं जेवण झालं हे व्हिडिओच्या माध्यमातून मला दाखवलं. इथपर्यंत थांबतो आहे. आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल ना तो म्हणजे आमच्या वाडीतील सर्व महिला आहेत ना ते खालूबाईच्या तालावर ते लेझिम नृत्य नाचणार आहे ते देखील ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. तर सेपरेट व्हिडिओ असणार आहे आणि संध्याकाळी भजन असणार आहे. सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार नाही. तर ही व्हिडिओ इथंच थांबवत आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर का नवीन असेल चॅनल आपले सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.